हमारे जीतू सर रोल रोल सुरू आपला उत्तर दिलं सुरेशजी, आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्यांनी काही महत्वपूर्ण आरोप केलेले की पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणाचा जो घोटाळा समोर आलेला आहे त्याची चौकशी निपक्षपातीपणे कशी होणार जर दादा हे पुण्याचे पालकमंत्री असतील आणि पुण्यातलेच अधिकारी ते चौकशी करणार असतील. मी सकाळी त्यांची पत्रकार परिषद पाहिल्याच्या नंतर एक मला असं वाटलं की त्या स्वतःच फिर्यादी आहेत, त्या स्वतःच तपास अधिकारी आहेत, त्या स्वतःच जजही बनल्या होत्या, अशी त्यांची एकूण पत्रकार परिषद मला पाहायला भेटली. खरं तर या प्रकरणाबाबतीत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी एक उच्चस्तरीय समिती या प्रकरणाच्या बाबतीत नेमलेली आहे. ती समिती 1 महिन्याच्या आत अहवाल हे सरकारकडे आणि जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही ते करू. या प्रकरणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि ते जनतेच्या समोर आम्ही मांडू. परंतु काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी असं परदेशातून येऊन आमच्यावरती टीका टिप्पणी करत असतात. खरं तर त्यांनी ही पत्रकार परिषद घेण्याच्या आधी थोडं प्रकरणाची सखोल माहिती घेतली असती तर मला वाटते आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे ती घेत असताना थोडा विचार केला असता. परंतु त्यांनी पत्रकार परिषद कुठल्या हेतूने घेतली, त्यांना कुणी घ्यायला लावली हा त्यांचा विषय आहे. आमचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे आणि चौकशीच्या अंती सत्य बाहेर येईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्याकडून कुठेही चूक झालेली नाही, त्यामुळे सत्य जनतेच्या समोर येईल. परंतु दादा हे पालकमंत्री आहेत पुण्याचे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचं जसं तुम्ही म्हणता की महिन्याभरामध्ये जे काही दूध दूध पाणी का पाणी होईल, पण जे अधिकारी आहेत ते सगळेच जर पुण्यातले असतील तर मग ही चौकशी निपक्षपातीपणे कशी होईल? हे बघा, एक तरी या प्रकरणामध्ये आपण प्रत्येकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागलात तर तुम्ही न्यायालयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, तुमचा अधिकाऱ्यावरती विश्वास नाही, तुमचा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही. मी म्हणलं ना मगाशी त्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये फिर्यादी त्याच होत्या, चौकशी अधिकारी त्याच होत्या, न्यायालय तेच होत्या आणि त्यांच्या पत्रकार परिषदेवरनं सगळं काही तेच वाटत होतं. त्याच्यामुळं ही चौकशी पूर्णपणे निपक्षपाती होईल याच्यात आमच्या मनात कुठेही शंका नाही. फक्त अजितदादा आहेत म्हणून त्या ठिकाणी चुकीचं होईल असा त्यांच्या मनात जर असेल तर ते साफ चुकीचं आहे. कारण अजितदादानं कुठल्याही कधीही चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालण्याचं काम केलेलं नाही. अजितदादा नेहमी खऱ्याच्या बाजूने उभं राहिलेत आणि अजितदादा स्वतः म्हणतात या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, त्यांनीच करायला लावलेली आहे. त्याच्यामुळं कुठेही यंत्रणेवर दबाव येणार नाही हा विश्वास आम्हाला आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांचं असं म्हणणं आहे की दिग्विजय पाटील याच्यावर जर गुन्हा दाखल होतो तर त्याला अधिकार देणार आहे या पूर्ण व्यवहारामध्ये, तेही तितकेच दोषित आणि मग पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का होत नाही? या प्रकरणाची पूर्णपणे सखोल चौकशी चालू आहे. चौकशी अंती सत्य पूर्णपणे आपल्या समोर येईल आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर येईल. त्या काय म्हणतायत म्हणून आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीत. त्या कुठेतरी एका टार्गेटेड वर्क ज्या त्यांचं नेहमीचंच कार्य आहे ते करत आलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही. आज ते कशासाठी बोलतायत, कोणासाठी बोलतायत, या प्रकरणानंतर अनेक समाजसेवक जागे झाले का झाले, निवडणुकीच्या तोंडावरच का ते जागे झाले हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे. परंतु या प्रकरणाची एक उच्चस्तरीय समितीकडून चौकशी चालू आहे म्हणून अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला 1 महिन्याच्या आत त्या चौकशीच्या अहवालानंतर माध्यमाच्या समोर येतील, जनतेच्या समोर येतील. संपूर्ण प्रकरणातली आणखी एक महत्वाची बाब अशी आहे पवारांवर केला गेलेला आहे की कुठेतरी वडील उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या व्यवहारामध्ये ज्या पद्धतीनं पैशांची देवाणघेवाणीचा विषय असेल किंवा सरकारी फायदा कसा तरी मिळवला या प्रकरणातून मिळवण्याचा प्रयत्न असेल तो झालेला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं, कुठल्याही प्रकारे चौकशी समितीवर दबाव येणार नाही अशा पद्धतीची यांची मागणी, या मागणीमध्ये चूक आहे
हे अंजली दमनिया मागणी करतायत तर त्या मागणी स्वच्छ हेतूने केल्या असत्या तर आम्हालाही वाटलं असतं कुठेतरी विचार, परंतु त्यांचा हेतू ज्या पद्धतीनं आहे त्या स्वतःहून काही करत नसतात. त्यांचा करता करविता दुसराच कोणीतरी असतो, म्हणून त्यांच्या मागणीला किती महत्त्व द्यायचं हा आमच्यासाठी आम्ही त्या मागणीला खूप फारसं महत्त्व देत नाही. अंजली दमनियाकडून मी तुम्हाला पहिल्या सुरूच सांगितलं, त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः फिर्यादी, स्वतः तपास अधिकारी, स्वतः जज झाल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांच्या मागणीला फारसं महत्त्व नाही. आम्ही जे काही केलेलं आहे त्या चौकशी अंती महाराष्ट्राच्या जनतेसमोर, माध्यमासमोर येणारच आहे. त्याच्यामुळं कुणीतरी काहीतरी येऊन आमच्याबद्दल बोललं त्या प्रत्येक मागणीला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. पण वारंवार तुम्ही असं म्हणताय की त्यांना ही पत्रकार परिषद कोणीतरी घ्यायला लावली किंवा तुम्ही असं म्हणताय की त्यांचा करता करविता कोणीतरी असतो. नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? या पत्रकार परिषद जी आज त्यांनी घेतलेली आहे ही कोणीतरी त्यांना घ्यायला लावली? मला वाटतंय आपण इथे सर्व बसलेल्या पत्रकार बांधवाची शोध पत्रकारिता खूप चांगली आहे. आगामी काळामध्ये त्यांचा करता करविता तुम्ही सर्वजण शोधून काढाल. अनेक प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये घडतात, परंतु फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच प्रकरणावरती इतका प्रकाशझोत, इतके समाजसेवक जागे का होतात हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुमची सुद्धा शोध पत्रकारिता काढून याच्या माठीमागचा करता करविता कोण आहे हे तुम्ही सुद्धा शोधावं आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्याला उभं करावं. पक्षावर आरोप होत असतात, सातत्याने वेगवेगळी प्रकरणं तुमच्या समोर येत असतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेला अशा पद्धतीचं उत्तर देत असतात. ते करता करता दुसरा कोणीतरी तुम्ही शोध घ्या. आता तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा नक्कीच शोध घेतला असेल, कोण आहे याच्या पाठीमागं, कोण वाटतंय तुम्हाला आहे? कारण अनेक वेळा त्यांच्या किंवा प्रतिनिधी उपस्थित होतात, कुठेतरी सत्ताधारी पक्षासाठी काम करतात असं म्हटलं जातं. सत्तेतलाच पक्ष एखादा आहे का तुमच्या सोबतीचा? आम्हाला त्याबद्दल अधिकची माहिती नाही. त्याच्या पाठीमागं कोण आहे त्या स्वतः सांगू शकतात किंवा तुमची शोध पत्रकारिता च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळू शकतं. परंतु या प्रकरणाच्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो की याच्यामध्ये उच्चस्तरीय समितीची चौकशी चालू आहे. 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्या कालावधीच्या आत महाराष्ट्राच्या समोर दूध का दूध, पाणी का पाणी होईल आणि जे कोणी हे प्रकरणाच्या पाठीमागून राजकीय पोळ्या भाजू इच्छितात ते सुद्धा उघडे पडतील. काल रात्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अर्थात ही भेट या संदर्भात होती अशी खूप जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आठवड्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळा हे एकमेकाला भेटत असतात. राज्यामध्ये अनेक प्रश्न उद्भवलेले असतात, त्या प्रश्नाची देवाणघेवाण, विचारसरणी आणि निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. त्याच्यामुळं या प्रकरणाचा आणि त्या भेटीचा काही संबंध नाही. त्यांची वारंवार भेट होते. ती भेट कुठल्याही राजकीय हेतूनं किंवा या कुठल्या पुण्याच्या प्रकरणामुळे नसून ती पूर्णपणे राज्याच्या विकासासाठीची भेट होती. अचानक अनेक समाजसेवक बोलू लागलेले आहेत, त्यामध्ये अण्णा हजारे देखील कधी नाही ते बोललेले आहेत असं. तुम्ही जर समाजसेवकाच्या नावाखाली काही लोक काही पक्षाचे अजेंडे चालवणारे पाहिलेत असाल तर त्याच्यात नाव त्यांचंही येतं. त्याच्यामुळं असे कुंभकर्णासारखे झोपणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका झाल्यावर जागृत होणारे असे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत. यांच्याकडे आम्ही जास्त फारसं महत्त्व देत नाही, परंतु आमची त्यांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आमचेच नाही अनेक लोक, पुण्यामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निगडीत एखादी गोष्ट घडली तरच त्यांनी झोपेतून जागे होऊ नये. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नावरती त्यांनी आवाज उठवावा. काही ठराविक व्यक्तीसाठी त्यांनी काम करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. या प्रकरणामध्ये शीतल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं पाहायला मिळालं. त्या त्या संदर्भात दमानिया यांनी उल्लेख केला आहे. या व्यवहारासंदर्भातला जो पॉवर ऑफ अटॉर्नी आहे त्याच्यामध्ये शीतल तेजवानी यांना सही करण्याचा अधिकारच नाही, कारण की ती नोंदणीकृत नाही असं पण त्यांना म्हणणं. आज जे लोक टीका करतायत, जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की 1 महिन्याच्या नंतर या प्रकरणाच्या बाबतीत व्यवहार कसा झाला, कुठल्या अटी शर्तीवरती झाला याची पूर्णपणे माहिती डॉक्युमेंट्ससह हे आपल्या समोर मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. आज कुणीतरी आरोप करतोय म्हणून त्याला उत्तर देण्यापेक्षा चौकशीच्या अंती डॉक्युमेंट्सच्या आधारावरती आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी त्या दिवशी भेटतील. सूरजजी, एक साधा प्रश्न आहे. तुम्ही मागच्या प्रकरणामध्ये तुम्ही युवक प्रदेश सदस्य होतात राष्ट्रवादीचे. एक घटना झाली, तुम्हाला पदावरून बाहेर काढण्यात आलं. मग हाच न्याय दादांना का नाही?
कारण की तपास अधिकारी पुण्यातले, तहसीलदार पुण्यातले, जिल्हाधिकारी पुण्यातले, दादा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री. तर मग रास्त मागणी अशीच आहे ना की फेअर आणि कशी चौकशी होऊ शकते? मग तुम्हाला मी आधीच म्हणलेलं आहे की जो व्यक्ती मागते त्या व्यक्तीचा हेतू काय हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. राजकीय हेतून प्रेरित होऊन जर कुणी आरोप आमच्या नेत्यावरती करत असेल तर त्या हेतूला, त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे, महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे, अजितदादाने कधी सत्तेचा गैरवापर केलेला नाही. अजितदादा पूर्णपणे निष्पक्षपणे या ठिकाणी चौकशी पार पडून त्या ठिकाणी आपल्या समोर तो अहवाल येईल. सिरीज ऑफ प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन परत एकदा मी माध्यमांसमोर येईल असं पण त्या म्हणाले. या प्रकारचं कदाचित त्यांना तसा टार्गेट भेटला असेल, कदाचित त्यांना तसा आदेश भेटला असेल म्हणून त्या येतील. त्यांचं सिरीज येऊ द्या, पिक्चर येऊ द्या, त्या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची आमची तयारी आहे आणि कायदेशीर उत्तर देण्याची आमची तयारी आहे. धन्यवाद.